72 वर्षांचे आजोबा आणि 64 वर्षांच्या आजी, त्यांचा 45 वर्षांचा मुलगा जो सरकारी खात्यामध्ये एका उच्च पदावरती काम करतो, त्याच्याबद्दल ते लिहितात आणि सरळ सरळ म्हणतात की अशी औलाद कुणाच्याही पोटी जन्माला यायला नको. ही करुण कहाणी तू महाराष्ट्रातील लाखो पालकांपर्यंत पोहोचव, जेणेकरून पालकांना समजून जाईल की आपल्या मुलांप्रती आपण कसं राहिलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे. हे जेव्हा ते रडून रडून सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मग संबंधित व्यक्तीच्या ज्येष्ठत्वाचा सुद्धा मान ठेवावा असं वाटत नाही, अजिबात वाटत नाही. शक्यतो मी कधी कुणाला वाईट बोलत नाही, वडीलधाऱ्यांना तर अजिबातच नाही. पण जेव्हा एका वृद्धाश्रमातून एक पत्र येतं आणि पत्र आल्यानंतर मी त्यांच्याशी कॉलवरती बोलतो, तेव्हा कॉलवरती समोरून 70-75 वर्षाच्या व्यक्तीचा रडत्याला आवाज ऐकू येतो आणि ती व्यक्ती रडत रडत आपल्या पोराचा प्रताप सांगते, तेव्हा मात्र बोलावंसं वाटतं एका वाक्यात, अशी नीच नालायक आईवडिलांचा मान न ठेवणारी औलाद कुणाच्याही पोटी जन्माला यायला नको. अतिशय भयानक प्रकरण आहे. कलियुगात अजून काय काय पाहायला लागेल हे सांगू शकत नाही. हा व्हिडिओ खास करून पालकांसाठी आहे. मी पालकांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सजग करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी आपल्या मुलांप्रती कसं रिलेशन ठेवलं पाहिजे याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ज्या पालकांची मुले ग्रॅज्युएशन करून सुद्धा घरी बसलेले आहेत आणि तुम्हाला सांगतात की नोकरी मिळत नाहीये, माझं प्रामाणिकपणे मत आहे, तुमच्या पाल्यांना असं सांगा की नोकरी बनण्यालायक पहिला बन. मार्केटमध्ये हजारो नोकऱ्या पडलेल्या आहेत. ज्यांना कोणाला IT मध्ये जायचं असेल त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. संदीप भुतारे सर तुम्हाला मार्गदर्शन करतील पुढील नोकरीसाठी. 27 नोव्हेंबरला मला एक पत्र प्राप्त झालं. ते पत्र होतं पुण्यातील एका खूप मोठ्या अशा नावाजलेल्या वृद्धाश्रमातून. 72 वर्षांचे आजोबा आणि 64 वर्षांची आजी. आता वृद्धाश्रमात कोण जातं? ज्यांना मूल बाळ नाही अशी लोक जातात. त्यांनी पत्र लिहिलं. त्या संचालकांचं मला पत्र आलं त्या वृद्धाश्रमाच्या आणि त्यांनी कॉन्टॅक्ट करण्यासाठी मला विनंती केली. मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्ट केल्यानंतर परवाच रात्री आम्ही त्या वृद्धाश्रमाला भेट दिली आणि तिथे जाऊन जेव्हा मी भेट घेऊन आलो, तेव्हा मला एक गोष्ट समजली जी प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो. आम्ही खूप सुखी आहोतो. दुःख म्हणजे काय असतं ते एका वृद्धाश्रमात गेल्यानंतर कळतं. तळ हातावरच्या फोडासारखं जपून आपण ज्या मुलांना लहानाचं मोठं करतो आणि ती मुलं उद्या लग्न झाल्यानंतर पूर्णपणे बदलतात. ज्या आईवडिलांसाठी आपली मुलं म्हणजे सर्वस्व असतं, त्या आईवडिलांनाच वाऱ्यावरती सोडून घरातून हाकलून देतात आणि मग नाईलाजाने पैसा असून सगळी संपत्ती असून सुद्धा त्यांना वृद्धाश्रमात जावं लागतं. लोकांच्या लेकरा बाळांना स्वतःची मुलं मानावं लागतं. त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद बघावा लागतो. तेव्हा खऱ्या अर्थानं कळतं की सुख म्हणजे नक्की काय. फारसा तुमचा वेळ घेत नाही, डायरेक्ट मी मुद्द्यावरती येतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील एक आजोबा आहेत ज्यांचं वय 72 आहे. एक आजी आहेत ज्यांचं वय 64 आहे. गेल्या 6 वर्षांपासून ते पुण्यातील एका वृद्धाश्रमात राहतात. ते सांगतायत, रोहित मला 2 भाऊ, वयाने माझ्यापेक्षा दोन्ही पण मोठे. दोघांनाही फक्त मुलीच आणि सगळ्या भावंडांमध्ये सगळ्यात लहान मी. माझ्या पोटी हा हिरा जन्माला आला म्हणून आम्ही सगळे खुश झालो. कारण आता मुलगा जन्माला आला म्हटल्यानंतर पुढच्या पिढीचा काही प्रश्नच मिटला असा आमचा समज झाला. म्हणून आम्ही त्याला लाडात वाढवलं. मुली परक्या घरात जातात म्हणून काही पालक मुलींना सॉफ्ट कॉर्नर देतात. मुलांच्या तुलनेत मुलींना जास्त जपतात. आमच्या घरी मात्र आमचं उलटं झालं होतं. आम्ही मुलींना कमी महत्त्व दिलं, पण याला खूप जपलं. कारण तिन्ही भावंडांमध्ये हा मलाच फक्त झालेला मुलगा होता आणि याच्यावरतीच आमची सगळी पुढची पिढी डिपेंड होती. परिस्थिती अतिशय हलाखीची होती. मी हमाल म्हणून एका ठिकाणी कामाला होतो आणि हे काम करत असताना अनेक अडचणी यायच्या. प्रसंगी मी आणि माझी बायको आम्ही पोटाला चिमटा काढला, परंतु मुलाला कुठे शिक्षणामध्ये कमी पडणार नाही याची मात्र काळजी घेतली. त्याला उच्च शिक्षण करायचं होतं म्हणून त्याच्या न कळत शेतजमीन खाजगी सावकाराकडे गहाण ठेवली आणि त्याच्यावरती कर्ज काढून त्याला मुलाला शिकवला. मुलाने सुद्धा आमचा पांग फेडला आणि सरकारी खात्यामध्ये रुजू झाला. सरकारी खात्यामध्ये रुजू झाल्यानंतर आम्हाला वाटलं की आता आमचं पांग फिटलं, आता मुलगा आला, आमची परिस्थिती बदलेल. आता मुलगा मोठा झालाय, 2चे 4 हात करावे, घरी सून येईल. सून आल्यानंतर आम्हाला मस्त आता राहता येईल, निवांत नातवंडांना खेळवता येईल. अशा भावनेपोटी आम्ही त्याचं लग्न केलं. सून सुद्धा माझी शिकलेली आहे. स्टेट बँकेमध्ये ती आज नोकरी करते. काय झालं नक्की माहिती नाही. या मुलांना काय होतं ते पण माहिती नाही. लग्न झाल्यानंतर आमचा मुलगा इतका बदलून गेला की त्याच्या आयुष्यामध्ये आई वडील नावाची गोष्टच राहिली नाही. आई वडिलांचं महत्त्वच पूर्णपणे कमी होऊन गेलं. मी असं म्हणणार नाही की माझ्या सुनेने त्याला वाईट शिकवलं, कारण वाईट शिकण्याइतपत तो लहान नव्हता. त्याला चांगलं काय वाईट काय याच्यातील फरक कळत होता. कधी डोळे मोठे करून सुद्धा माझ्याकडे न बघणारा मुलगा माझा मला आणि माझ्या बायकोला मारहाण करायला लागला. याच्यासारखं वाईट काय असू शकतं.
आणि मग शेवटी त्याच्या त्रासाला कंटाळून आम्ही घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही पुण्यामध्ये इथे येऊन राहू लागलो. सुरुवातीचे वर्षभर त्याने आम्हाला पैसे दिले. वर्ष झाल्यानंतर त्याने आम्हाला पैसेच पाठवायचे बंद केले. 2-3 दिवसातून फोन करणारा माझा मुलगा 6-6 महिने फोन करायचा बंद झाला. आई वडील आहेत की नाहीत की गेले याचं काही सुद्धा त्याला पडलेलं नव्हतं. आता मी थकलो होतो, माझी बायको थकलेली होती. मग करायचं काय? मग आम्ही वृद्धाश्रम गाठलं. आज आम्ही वृद्धाश्रमात राहतो आणि तिथे सुद्धा वाईट वाटतं की मुलगा जवळ असायला हवा होता. नातवंडांना खेळवता आलं असतं. 4 दिवस सुखाचे बघितले असते. 4 घास सुखाचे खाल्ले असते. परंतु ते नाही म्हणून आम्ही कमनशिबी नाहीये, तर त्याच्यापेक्षा इथं वृद्धाश्रमात वातावरण चांगलं असतं म्हणून आम्ही आज सुखी आहे. म्हणून आम्हाला आज आनंद होतोय. वृद्धाश्रमातील जे संचालक आहेत त्यांनी माझ्या मुलाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. 1-2दा तो चांगलं बोलला. मध्यंतरी मी आजारी पडलो. आजारी पडल्यानंतर आमच्या संचालकांनी मुलाला फोन करून बोलवून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या मुलाच्या तोंडून एक वाक्य आलं आणि त्याच्यानंतर मी ठरवलं, जगातील सगळ्यात कमनशिबी बाप मी आहे की माझ्या पोटी असले अवलाद जन्माला आले. माझा मुलगा संचालकांना म्हणतो, तो माझा बाप नाहीच आहे, ती माझी आई नाहीच आहे, ते मेले तरी मला काही फरक पडत नाही. अतिशय वाईट आणि वेदनादायी कहाणी आहे. सगळ्याच गोष्टी सांगायच्या म्हणल्या तरी मी पण मग भावूक होऊन जातो. परंतु या काकांच्या आजोबांच्या घटनेतून एकच गोष्ट कळते, आपलं नाणं खणखणीत असलं पाहिजे बघा. यासाठी संस्कार चांगले करा, पोरांना ताब्यात ठेवा, फ्रीडम नक्की द्या त्यांना, परंतु ते आपले संस्कार विसरले नाही पाहिजेत. आज काय आहे सांगा ना, प्रशासनात हा माणूस नायब तहसीलदार पदावरती काम करतोय आणि 3-4 वर्षांनी तहसीलदार होईल, संपूर्ण तालुका याच्या अंडर येईल, पण स्वतःच्या आईबापाला सांभाळू शकत नाही. कमीपणा वाटतो. असला मुलगा पोटी जन्माला घातलाय. ज्या माणसाला आई वडिलांचं महत्व कळत नाही, आई वडिलांनी आपल्याला कुठल्या कष्टातून लहानाचं मोठं केलं आहे, त्यांच्या कष्टाची जाणीव राहत नाही, मला प्रामुख्याने वाटतं अशा अवलादी असण्यापेक्षा नसलेल्या बरं. काय लाख रुपये कमवत असेल, आज बायकोला 50,000 रुपये पगार असेल, पण ज्या घरामध्ये आई वडील नाहीयेत त्या घरामध्ये सुख नावाची गोष्ट नांदेल का हो? त्यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून पालकांना कळकळीची विनंती आहे, मुलांना तुम्ही चांगलं नक्की शिकवा, चांगलं शिक्षण द्या, परंतु मुलांना आई वडिलांचं महत्व काय असतं ते वेळोवेळी पटवून देण्याचा प्रयत्न करा. वेळोवेळी त्यांच्यावरती चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ जर मुलं बघत असतील तर त्या मुलांना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, आयुष्यामध्ये तुम्ही कितीही प्रगती करा, कितीही उंचीवरती जावा, जर तुम्ही आई वडिलांशी नीट बोलत नसाल ना, आई वडिलांना नीट सांभाळत नसाल आणि आई वडिलांना सोडून जर राहत असाल ना तुम्ही, त्यांच्या कष्टाची जर तुम्हाला जाणीव नसेल ना, त्यांनी आपल्यासाठी काय केलंय, किती दारे झिजवलेत याची जर तुम्हाला जाणीव नसेल ना, त्यांनी आपल्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याग केला याची जर तुम्हाला जाणीव नसेल ना, तर तुम्ही किती पण मोठं यश कमवा, त्या यशाला किंमत 0. आणि काही लोकांना माझं मत पटेल, काही लोकांना पटणार नाही, पण मला खरंच प्रामाणिकपणे वाटतं या बाबतीत ग्रामीण भागातले मुलं खरंच चांगले असतात. भले ते आईवडिलांशी भांडतील, आईवडिलांना थोडंफार कमी सांभाळतील, पण आईवडिलांना ते वृद्धाश्रमात मात्र नाही ठेवत. म्हणूनच मी एक स्टेटमेंट एका व्हिडिओमध्ये वापरलं होतं, त्यावरती मला बऱ्याच जण बोलले होते, जेवढे शिकलेले तेवढे हुकलेले. तुम्ही 4 पुस्तकं वाचले म्हणजे तुम्ही खूप हुशार झाला अशातला भाग नाहीये. तुम्हाला जर माणसं समजत नसतील, तुम्हाला जर नाते जपता येत नसेल ना, तर तुमच्या त्या बुद्धिमत्तेला पण आणि तुमच्या त्या हुशारीला पण काहीच अर्थ राहत नाही. खैर, मी त्या आजोबांशी बोलतोय, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतोय. मला एक गोष्टी तर आवर्जून सांगावीशी वाटते, अनेक पालक माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करतात, त्यांचा 7वीला 8वीला 10वीला 11वीला मुलगा आहे, मुलगी आहे, वाईट वळणाला गेले. त्यांचं असं मत आहे की त्यांच्याशी थोडं मी बोलावं फोनवरून, पण प्रामाणिकपणे सांगतो, मला एवढे मेसेज येतात, तुमचे एवढे कॉल्स येतात, माझं प्रत्येकाशी बोलणं मला शक्य होत नाही. प्रत्येकाशी बोलणं मी लवकरच पालकांसाठी आणि मुलांसाठी कार्यशाळा घेणार आहे. त्या कार्यशाळेला नक्की हजर राहावा. आता कार्यशाळा कुठे घेणार आहे हे सुद्धा मी लवकरच अनाऊन्स करेन, पण शक्यतो जिल्ह्याच्या ठिकाणीच असेल. काय आहे, पालक आहे, तुम्हाला बाहेरल्या गोष्टी माहिती नाही आहेत जास्त. मी तुमच्या मुलासारखा आहे. बाहेर काय चालतं, कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, आपलं शरीर कसं जपलं पाहिजे, व्यसनांपासून कसं दूर राहिलं पाहिजे, ज्येष्ठांचा कसा मान ठेवला पाहिजे, आईवडिलांचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व असतं, या सगळ्या गोष्टी मी त्या कार्यशाळेतून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी लवकरच त्याची अनाऊन्समेंट करतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी माझी कार्यशाळा नक्की जॉईन करा. थँक्यू.